टोविंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी संशयास्पद. टोविंग व्हॅनच्या वसुलीवरून जन आंदोलन उभारणारे अजय जेया यांनी आणखीन एक महत्त्वाची बाब उघडकीस आणली आहे. बनावट पत्ते आणि बनावट चारित्र्य पडताळणी दाखले सादर केलेले तरुण टोविंग व्हॅनवर काम करत आहे. टोविंग व्हॅनवर काम करणारे हे तरुण संशयास्पद असल्याचा दावाही अजय जेया यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील टोविंग व्हॅन बंद कराव्यात या मागणीसाठी अजय जेया यांनी आंदोलन उभारले होते. आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भंडाफोड केला आहे. अजय जेया यांनी सांगितले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या नियमावलीचे पालन होत नाही. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रानुसार टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स व पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्यांची पडताळणी करणे अशक्य ठरले आहे. कासरवडोली येथे 8 जणांचा पत्ता एकच, तर मुंबई कौसा येथे 7 जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आले आहे. एकंदरीत पाहता चारित्र्य पडताळणी ही संबंधित व्यक्तीचा खरा पत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केली जाते. मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांच्या खरी ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे झाकले गेल्याचा आरोप जेया यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची थेट जबाबदारी ठाणे पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केला आहे. त्यांनी तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून संशयास्पद टोईंग कामगारांना निलंबित करण्याची तसेच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करून नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक नियम विभागाने टोईंग व्हॅनवर CCTV कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही जेया यांनी केला आहे. गाडी उचलतात त्याच्यामध्ये SOP पद्धतीने ते कारवाई करत नाहीये हे तर एकदम क्लिअर झालेले आहे. पण आता त्यांचे पोलीस जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये कामं करतात त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशनचे हे डॉक्युमेंट्स आहेत. प्रत्येकाचं डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बघितलं तर ॲड्रेस आहे ना 7 ते 8 लोकांचा सेम ॲड्रेस आहे. आणि हा जो ॲड्रेस आहे हा माणूस तिथे राहतो पण दुसरा तो त्याचा मित्र आहे तो त्या ठिकाणी राहत नाही. एकच ॲड्रेसवरती 2-2, 5-5 लोकांचं त्या लोकांनी बनवलेले आहेत. तर हा बोगस बनवलेले आहेत. आता आमच्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये 70 पैकी 30 लोकांचे बोगस ॲड्रेससाठी कॅरेक्टर्स डॉक्युमेंट्स त्यांनी बनवले आहेत. आणि ॲड्रेस त्याच्यामध्ये पण एक 20 ते 30 लोकांचा अर्धवट ॲड्रेस आहे. म्हणजे त्या लोकेशनमध्ये आता या ॲड्रेसमध्ये बघा ना श्रीकृष्ण मित्र मंडळ असं लिहिलं आहे. हा ॲड्रेस आहे म्हणजे रूम नंबर नाही काय नाही म्हणजे तुम्ही व्हेरीफाय पण करू शकत नाही ते तिथे राहत आहेत की नाही. ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स खोटे बनवण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या पोरांचं आता काय हेतू असू शकतं की याचा पहिला त्यांच्यावरती काय गुन्हे असू शकतात किंवा त्यांचे डॉक्युमेंटच नसतील. तर अशा पद्धतीचं लोकांना जर ते कामाला ठेवत असतील तर हे चुकीचं आहे. आणि एकही माणूस जर आता तुम्ही गेलात तर ते ID घालत नाहीये. म्हणजे SOP पद्धतीने ज्या ज्या गोष्टी पंकज शिरसाट यांनी सांगितलं होतं की कारवाई करत असताना ते SOP पद्धतीने करणार तसे ते करत नाहीये. गाडी उचलताना अनाउन्समेंट करत नाहीये. गाडी उचलल्यानंतर म्हणजे जागेवर फाईन करायला पाहिजे ते फाईन करत नाहीये. ते गाडी चोरांसारखं उचलून घेऊन जातात आणि तिथे परत तेच पैसे 700-1500 रुपये ते घेतात. आणि अशा खोट्या पद्धतीने परत टोईंग व्हॅन चालू झालेली आहे. एव्हिडन्स लोकांसमोर आणलंय आम्ही. आणि बाकी जे CCTV कॅमेरा लावलेले आहेत ठाण्यामध्ये त्याच्यामध्ये पण फक्त लोकांना फाईन मारण्याकरता ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता ते काही वापरत नाहीये. फक्त लोकांना जाणून बुजून की त्यांना त्रास होईल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. आणि एक तर तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं की बाबा ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस नाही केलंय तरी त्यांना फाईन करतायत. आणि त्यानंतर त्या विभागाला जाऊन त्यांना स्पष्टीकरण दिलं की बाबा हे फाईन परत घ्या तर ते बोलतात लोक अदालतमध्ये घ्या. आणि लोक अदालतमध्ये गेल्यानंतर ते 50% मायनस करूनच फाईन मारतात. पण 50% जरी फाईन आपण का भरायचे. म्हणजे ह्या पूर्ण यंत्रणा लोकांना त्रास देण्याकरता आहे. आणि पुढे आम्ही या विषयावरती जनजागृती करू. जागेवर जाऊन लोकांना माहिती देऊ की पोलीस विभाग काय बेकायदेशीर काय काय कारवाई करते आणि कसं कायदेशीर करायला पाहिजे. म्हणून असं पहिलं काम आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट.
इन्शुरन्स, PUC या सगळ्या गोष्टी चेकिंग करायचा जो मेन काम आहे ना, तो RTOचा आहे. RTOला नेमणूक त्याच्यासाठी केलेली आहे की PUC आहे का, इन्शुरन्स आहे का. पण ट्रॅफिक पोलीस बाकी गोष्टीमध्ये जास्त लक्ष देतात आणि ते लक्ष देण्याचं कारण असं आहे की ते लोकांकडून पैसे उकळतात, म्हणजे भ्रष्टाचार करतात. हे स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानातील ठाणे महापालिकेच्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे आयोजित महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन बुधवारी खासदार नरेश म्हस्के आणि जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. 17 सप्टेंबरपासून सुरू झालेले हे अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम, कोरस रुग्णालय येथून ठाणे महापालिका क्षेत्रातील या अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वस्थ नारी सशक्त परिवार या देशस्तरावरील अभियानाचे मध्य प्रदेशामधील धार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या समारंभाचे थेट प्रक्षेपणही लोकमान्य टिळक नर्सिंग होम येथे करण्यात आले. त्यावेळी खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त आरोग्य उमेश बिरारी, माजी नगरसेविका आशा डोंगरे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे आदी उपस्थित होते. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते नवीन एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच 25 क्षयरुग्णांच्या नातेवाईकांना निक्षय मित्र योजनेअंतर्गत पोषण आहार देण्यात आला. स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो. त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत होणाऱ्या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. 2 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात 92 विशेष शिबिरे, दंतचिकित्सेची 14 शिबिरे, मेमोग्राफीची 14 शिबिरे अशा प्रकारे एकूण 416 विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली. आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या
प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, ठाणे स्टेशन मास्तर अपर्णा देवधर मॅडम, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष श्री देशमुख, नौपाडा मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, शरीफ शेख, हनीफ खान, जगदीश मोहिते आदी जण उपस्थित होते। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ सेवा पंधरवडा सुरू असून त्यानिमित्ताने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला आहे। स्वच्छ रेल, स्वच्छ भारत, स्वच्छता हीच सेवा या भावनेने प्रत्येकाने काम केले पाहिजे। जसा एसटी हा गरिबांचा रथ आहे, तशी रेल्वे ही गरिबांचा रथ आहे। आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतभर रेल्वेचे जाळे विणले गेले आहे। अशक्य अशा मार्गावरून रेल्वे प्रवास सुरू केला आहे। रेल्वे प्रवास नागरिकांसाठी अधिक सुरक्षित झाला आहे। माझ्या प्रयत्नाने ठाण्यातील रेल्वे स्थानकात देशातील पहिली रेल्वे धावली। त्या रेल्वेचे ऐतिहासिक रेल्वे इंजिन सामान्य नागरिकांसाठी बसवण्यात आले आहे, असे आमदार संजय केळकर यांनी बोलताना सांगितले। मोदी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 150 झाडे लावण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी ठाण्यातील शीळडायघर परिसरात वन विभाग, पोलीस आणि सामाजिक संघटना रुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्या अंतर्गत विविध प्रजातींच्या 150 झाडे लावण्यात आली। रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनचे प्रमुख धनंजय सिंह म्हणाले, माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणाबाबत सतत कार्यक्रम आयोजित केले जातात। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा 75वा वाढदिवस काल साजरा करण्यात आला। बुधवारी संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत असताना यानिमित्त रुद्र प्रतिष्ठान आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात वन विभागाचे अधिकारी तुषार कुळखे, कृष्णा पोळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते संभाजी सूर्याराव, विनोद कुमार गुप्ता, अमित सिंग आणि भगवान सिंग यांच्यासह वन विभागाचे इतर कर्मचारी आणि जवान उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी कोपरी मंडल आयोजित सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत स्वच्छता उपक्रम। भारतीय जनता पार्टी कोपरी मंडल तर्फे सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा उपक्रम देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज 17 सप्टेंबर 2025 रोजी गणेश विसर्जन घाट, मीठ बंदर रोड, कोपरी, ठाणे पूर्व येथे घेण्यात आला। या अभियानाला कोकण पदवीधर आमदार माननीय निरंजन डावखरे साहेब, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी लेले, मंडल अध्यक्ष श्री कृष्णा भुजबळ, संयोजक अमरीश भाऊ ठाणेकर, राजेशजी गाडे यांच्यासह विजय त्रिपाठी, सुचित्राताई भोईर, श्रुतिकाताई कोळी, विद्याताई कदम, सिद्धेशजी पिंगुळकर, विकी टिकमानी, रोहितजी कवे, प्रसाद विश्वकर्मा, सचिन केदारी, शैलेश शर्मा, सचिन कुटे, शेखर निकम, भाई भोईर, गणेश भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला।